बोकळझर ग्रामपंचायतीत मशरूम शेती कार्यशाळा, महिलांच्या स्वावलंबनासाठी नवी दिशा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नवापूर तालुक्यातील बोकळझर ग्रामपंचायतीमध्ये मशरूम शेतीविषयी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सरपंच सुमनबाई राहुल गावित यांच्या पुढाकाराने 7 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात बोलताना सरपंच सुमनबाई गावित यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत सांगितले की मशरूम शेती हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि वर्षभर रोजगार देणारा उत्तम उद्योग आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. भविष्यात बोकळझर मशरूम व्हिलेज म्हणून ओळखले जावे हे आमचे ध्येय आहे. कार्यशाळेत आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त मशरूम शेती मार्गदर्शक आणि कालू कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे तसेच लीलाताई वसावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मशरूम उत्पादनाची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक साहित्य, बाजारपेठेतील मागणी तसेच महिलांसाठी उपलब्ध संधी यांचे त्यांनी सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच राहुल गावित तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले होते. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवल्याने बोकळझर ग्रामपंचायत महिलांच्या उद्योजकतेसाठी आणि ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नमस्कार, मी सुमन राहुल गावित, ग्रामपंचायत बोकळझर सरपंच. तर आम्ही मागच्या वर्षी कृषी विभागाकडून मशरूम ट्रेनिंग घेतलं होतं आणि इथे येऊन आम्ही प्रत्यक्षात गावात ते मशरूम उगवून पाहिलं. त्याच्यात असं निदर्शनात आलं का मशरूम बाया घरी बसून व्यवस्थित मशरूमचं उत्पादन घेऊ शकतात. म्हणजे जोडधंदा, घर पण सांभाळतील आणि घरात राहून मशरूमचा व्यवसाय सुद्धा करू शकतात. तर मी स्वतः प्रयोग केला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की माझ्या गावातील बाया मशरूमचं ट्रेनिंग करून मशरूम उत्पादन करू शकतात. तर त्याच्यासाठी मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ह्या अंतर्गत माझ्या गावातील बायांना काल दिनांक 7 डिसेंबर रोजी मशरूमचं ट्रेनिंग आयोजित केलं होतं आणि बऱ्यापैकी बाया उपस्थित होत्या. तर मला असं वाटतं का महिला सक्षमीकरणावर भर द्यायला काही हरकत नाही. तर प्रत्येक ग्रामपंचायतीने असं छोटे छोटे लघु उद्योग जर बायांना दिलं तर महिला आपोआपच सक्षम होतील. तर आम्ही ह्या उद्देशाने मशरूम ट्रेनिंग दिलं आणि आमच्या गावातील बायांनी बऱ्यापैकी आता त्यांनी सांगितलं सुद्धा की आम्ही मशरूम उगवू. तर माझ्या गावामध्ये मी मशरूम विलेज तयार करण्याचा संकल्प केला आहे. तर अशाच प्रकारे बाकी दुसऱ्या गावांनी सुद्धा असा प्रयत्न म्हणजे मशरूमचं ट्रेनिंग द्यावं आणि महिलांना पुढे घेऊन जावं असं मी आवाहन करते. नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी गणेश गावित, ग्रामपंचायत बोकळझर. आम्ही आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी मशरूम प्रकल्प मशरूम प्रकल्प यांचा आम्ही कार्यशाळा आयोजित केली. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, महिला, बचत गट यांना आम्ही ग्रामपंचायतीमार्फत मशरूम प्रकल्पाचं प्रशिक्षण देऊन आम्ही आज महिलांना स्वावलंबी कसं होतील, महिला सक्षमीकरणाचा जो शासनाचा उद्देश आहे त्यानुसार आम्ही आज राजेंद्र वसावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांनी आज मार्गदर्शनाच्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. मशरूम कसं तयार करणं याविषयी आम्ही मार्गदर्शन करून जो शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गतच आम्ही हे कार्यक्रम राबवून सुशिक्षित बेरोजगार व कौशल्य विकास जो आहे शासनाचा उद्देश यानुसार आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.